नमस्कार. मी भास्कर बाळकृष्ण पाटील. माझे आजोबा आदरणीय श्री मारुती दत्तू देशमुख, सर्वजण आदराने त्यांना बापू म्हणतात. आज दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी आपले बापू शतक महोत्सव साजरा करीत आहेत. त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या जीवनशैलीबद्दल बोलावं तेवढं कमीच पडेल, तरी पण थोडक्यात या चित्रफितीद्वारे त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. 3 सप्टेंबर 1922 रोजी आई कैलासवासी सौ काशीबाई व वडील कैलासवासी दत्तू बाबाजी देशमुख यांच्या पोटी आजोबांचा जन्म झाला. आवडीने त्यांचे नाव मारुती ठेवले. त्यांचे मोठे बंधू कैलासवासी नायकू व 4 बहिणी कैलासवासी नानीबाई, रखमाबाई, तुळसाबाई व येसाबाई असा त्यांचा परिवार शिरोळ येथे राहत होता व आजही राहत आहेत. शेतकरी कुटुंब असल्याने शेती हाच वडिलोपार्जित व्यवसाय होता आणि त्यामुळेच आजोबांनाही लहानपणापासून शेतीमध्ये आवड निर्माण झालेली होती. गाई, म्हशी, बैलजोडी, बैलगाडी शिवाय त्यांना करमत नसे. शेतात काबाड कष्ट करून 2 वेळचे खाऊन सुखात समाधानाने व आनंदाने सर्वजण राहत होते. असे असतानासुद्धा शिक्षणाचा कुठलाही गंध नसताना त्या काळी आजोबा नोकरीच्या शोधात वयाच्या 20व्या वर्षी शिरोळमधून जालन्याला गेले व त्या काळी भारतात अस्तित्वात असलेल्या ब्रिटिश फौजेमध्ये भरती झाले. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा असल्याने आजोबा ज्या तुकडीत होते त्या तुकडीला ब्रह्मदेशात पाठवले गेले. 1942च्या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या साहाय्याने भारतातील ब्रिटिशांचा पराभव करण्यासाठी आझाद हिंद फौजेची स्थापना केली होती. त्यावेळी आजोबांच्या तुकडीला त्यांच्या विरोधात लढण्यासाठी प्रवृत्त केले होते. पण सुभाषचंद्र बोस यांच्या उत्तुंग कर्तृत्वाने आजोबा खूप प्रेरित झाले होते. त्यामुळे त्यांच्या तुकडीतील सर्वांनीच त्यांच्या विरोधात न लढण्यासाठी बंड पुकारले होते. याचा परिणाम म्हणजे आजोबांना 3 सप्टेंबर 1946ला दुसरे महायुद्ध संपताच सेवेतून मुक्त केले. अवघे 4 वर्ष सैन्यात कार्यरत राहिले. पण तेव्हापासून प्रत्येकजण त्यांना दुसऱ्या महायुद्धातील सैनिक म्हणून संबोधतात. आजोबांना सुभाषचंद्र बोस यांच्याप्रती खूप आदर होता व त्यांच्या प्रत्येक शौर्य कार्याबद्दल त्यांना फार अभिमान वाटायचा. त्याचेच प्रतीक म्हणून आजोबा आझाद हिंद कॅप आजही नियमित वापरत आहेत आणि याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आजोबा फौजेतून आल्यानंतर सौ बयाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला व नंतर उभयतांना एक कन्यारत्नही झाले व हौसेने तिचे नाव त्यांनी हौसाबाई असेच ठेवले. त्यांना शेतीची फार आवड असल्याने दिवसभर शेतात काबाड कष्ट करणे, जनावरांना चारा पाणी बघणे, गावात पाण्याची सोय नसल्याने नदीतून बंड घागरीने तर कधी मातीच्या घागरीने पाणी आणणे, मातीच्या भांड्यातच स्वयंपाक करणे, गुऱ्हाळघर चालवणे अशी नित्यनियमित कामं करत असत. गावात लाईट नव्हती, त्यामुळे रानातच वस्ती असायची. तंबाखू, वांगी, वरणा, मका, शाळू, भोपळा, कारजोंधळा, कापूस, तूर इत्यादी विविध प्रकारची पिके घेत असत व त्यांचे पशुपक्ष्यांपासून तसेच कधीकधी तर हरणांच्या कळपाच्या कळप पिकात यायचे. त्याच्यापासून पिकाचे संरक्षण करावे लागत. अशी एक ना अनेक कामं ते करत असत. हे त्यांच्याकडून ऐकून आम्हाला फार नवल वाटायचे. आजोबांची राहणी एकदम साधी होती व अजूनही आहे. नेहमी एक सदरा, छाती, धोतर व टॉवेल एवढाच त्यांचा पोशाख असायचा. तसेच त्यांना कोणतेही व्यसन नाही. कारजोंधळ्याची भाकरी, ज्वारी, मक्याच्या कण्या, ताक, दूध असा त्यांचा आहार असायचा. त्यांना मका
हरभरा, शाळवाचा हुरडा तसेच काकवी देखील खूप आवडायची. आजोबांना बैलजोडी व बैलगाडीची खूप आवड असल्याने बैलजोडीवर ते फार प्रेम करत असत व त्यांच्या खाण्यापिण्याची व आरोग्याची देखील चांगली देखभाल करत. दरवर्षी शिरोळ पंचक्रोशीत होत असणाऱ्या बैलगाडी शर्यतीत ते हिरिरीने भाग घेत व कित्येक शर्यती त्यांनी जिंकून बक्षिसं पटकावलीत. हेही सर्व बुजुर्ग लोकांच्याकडून आम्ही ऐकत आलो आहे. बापूंचे वडील दरवर्षी त्यांना बैलगाडीने नाईकबा, दरगोबा, चिंचणी इत्यादी देवस्थानास घेऊन जात असत. देवावर प्रचंड श्रद्धा असल्याने त्यांच्या वडिलांना देवतात्या असेही सर्वजण म्हणत असत. तीच देवाविषयीची श्रद्धा बापूंच्यात निर्माण झाली. आजोबा शाळेत तर कधी गेलेच नाहीत, त्यामुळे शिक्षणाचा प्रश्नच नव्हता. तरी पण ते नेहमी वारकरी संप्रदायात असायचे. त्यामुळे ज्ञानेश्वरी ऐकत ऐकत ते वाचायलाही शिकले. त्यामुळे रोज नियमित घरी ज्ञानेश्वरीचे वाचन करत व दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायणात देखील ते हिरहिरीने भाग घेत असत. आजोबा तसे धार्मिक वृत्तीचे, त्यामुळे त्यांच्या दिवसाची सुरुवात देवपूजा करून कपाळी गंध लावून विठ्ठलाला नमस्कार करूनच होते. हे आम्ही आजही पाहतोय. पंढरपूरच्या विठ्ठलावर तर त्यांची खूप श्रद्धा. त्यामुळे वारकरी संप्रदायातून शिरोळ ते पंढरपूर व परत पंढरपूर ते आळंदी असे कित्येक वर्ष चालत वारी करत असत. तसेच महिन्याचीही वारी त्यांनी बरेच वर्ष केली आहे व त्यामधील आठवणीसुद्धा नेहमी ते सांगत असतात. त्यांना अजूनही आषाढी वारीला पंढरपूरला घेऊन जायला आम्हाला जावं लागतंय, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आजोबांना प्रवासाचीही फार आवड होती. त्यांनी चारधाम, दक्षिण भारत, उत्तर भारत, कन्याकुमारी, नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिर इत्यादी सर्व तीर्थक्षेत्र केलेले आहेत. त्यासाठी 2-2 महिने बसने प्रवास करत, याचं तर आम्हाला खूपच आश्चर्य वाटतं. तसे ते हौशीही फार आहेत. नवनवीन गोष्टींचा त्यांना ध्यास असायचा. त्या काळी त्यांनी गल्लीत पहिले स्लॅबचं घर बांधलं, पहिला TV आणला, पहिली लुना मोपेड आणली. हे सर्व म्हणजे कौतुकास्पदच म्हणावं लागेल. 1972 साली त्यांची कन्या म्हणजेच माझी आई हौसाबाई हिचा विवाह श्रीयुत बालकृष्ण गणपती पाटील यांच्याशी थाटामाटात केला. त्यांना चिरंजीव भास्कर व कन्या चिरंजीवी कविता अशी 2 अपत्ये झाली. त्यांच्या शुभ आशीर्वादाने माझा सौभाग्यकांक्षिणी तृप्तीशी व नात कविताचा चिरंजीवी सुशांत यांच्याशी विवाह झाला. माझे तेजस व श्रवण आणि कविताचे राजदीप व धैर्यशील अशी 4 परतुंडे त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत खेळत लहानाची मोठी होत आहेत, याचा आम्हा कुटुंबियांना आनंदच होत आहे. त्यांच्या या जीवनातील चढ उताराला भक्कम साथ देत आहेत त्या म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी म्हणजेच आमची आजी बयाबाई. आज त्याही 94 वर्षाच्या आहेत. त्यांचाही आम्हा नातवंड व परतवंडांना फार लळा. त्यांचंही जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी पडेल. आपल्या दोघांचं आम्हाला आणखीन एका गोष्टीचं नवल वाटण्यासारखं म्हणजेच आपण दोघेही निरोगी आहात आणि हीच आमच्यासाठी लाख मोलाची संपत्ती आहे असं आम्हाला वाटते. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असी द्यावे समाधान, या उक्तीप्रमाणे आजोबा आपले जीवन जगत आज वयाची 100 पूर्ण करत आहेत. हे त्यांच्या परिपूर्ण जीवन म्हणजेच यशस्वी जीवनाचे सार आहे. ही त्यांची जीवनशैली आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच आज दिनांक 3/9/2021 रोजी त्यांना 100 वर्ष पूर्ण होत असताना ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य देवो हीच मनोकामना घेऊन कृतज्ञतापूर्वक आम्ही आपले समाज बांधव व मित्रपरिवारांच्या उपस्थितीत त्यांचा वृद्ध शतक महोत्सवी सत्कार करीत आहोत. आम्ही आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहू इच्छिणारे बाळकृष्ण, हौसाबाई, भास्कर, तृप्ती, कविता, सुशांत, तेजस, श्रवण, राजदीप, धैर्यशील व मित्रपरिवार शिरोळ. धन्यवाद.